राज्याचे अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागून असलेला तिवसा मतदारसंघ चर्चेला जात आहे। या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर या उमेदवारी लढत आहे। गेल्या सतत 5 वार्षिकमध्ये त्या आमदार आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे राजेश वानखळे, अपक्ष कमलसिंह चितोडिया हे उमेदवार उभे असून ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा विजय निश्चित असल्याचं काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी रमेश काळे यांनी जनमत लाईव्हला संवाद साधताना माहिती दिली। यावेळी त्यांच्यासोबत महेश राऊत यांनी सुद्धा जनमत लाईव्ह सोबत संवाद साधला। यावेळी विकासासंदर्भात त्यांनी भाष्य केलं। मतदारसंघात जिल्ह्यात अमित शहा योगी त्यांच्या सभा झाल्याच जनमत लाईव्हला प्रश्न विचारला असता सभांचा विशेष फरक या मतदारसंघात पडणार नाही। विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे ताईचा विजय होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त करत महेश राऊत यांनी लाडकी बहीण योजना त्यांनी जनमत लाईव्ह सोबत भाष्य केलं। प्रचारात आघाडी घेतली असून राकेश वानखळे हे मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेकडून उमेदवार होते म्हणून त्यांना मत मिळाली। मात्र आता उद्धव ठाकरे यांचे शिवसेना ही काँग्रेस सोबत आहे, त्यामुळे माझ्याकडे यांचा मोठ्या फरकाने पराभव होईल असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।